जर माझ्या शिवबाचे आयुष्य शतकाच्या पार असते, जर माझ्या शिवबाचे आयुष्य शतकाच्या पार असते, तर आज शेतकऱ्याच्या घराला सोन्याचे दार असते, तर आज शेतकऱ्याच्या घराला सोन्याचे दार असते. जय शिवराय. मी शिवभक्त कुमारी नेहा बजरंग जाधव विवेकानंद कॉलेज कोल्हापूर या कॉलेजमध्ये इयत्ता 12वी मध्ये शिकत आहे. बंडखोर मीडिया ग्रुप आयोजित कोण होणार महाराष्ट्राचा महावक्ता या भव्य ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी माझा विषय मांडत आहे, शेतकऱ्याच्या व्यथा आणि वेदना. शेतकऱ्याच्या व्यथा आणि वेदना. इयत्ता 5वीच्या वर्गात मराठी विषयाचे शिक्षक इंद्रजित भालेरावांची बाप नावाची कविता शिकवत होते. शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप, तिथे राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा चाकर, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा चाकर. कविता शिकून संपते. गुरुजी मुलांना प्रश्न विचारतात की सांगा मुलांनो, या कवितेबद्दल कोणाला काही शंका, कोणाला काही प्रश्न? त्यावर कधी हात वर न करणारा, सदा कोपऱ्यात बसणारा सर्वसामान्य शेतकऱ्याचा यशवंत नावाचा मुलगा उठून उभा राहिला आणि म्हणाला की गुरुजी, तुमची कविता मला समजली. तुमच्या कवितेतला शेतकरी बाप माझ्या आयुष्यातला वास्तविकतेला जगण्यातला बाप सुद्धा शेतकरी मला डिक्टो दिसायला लागलेत गुरुजी. पण मला एक सांगा गुरुजी, तुमच्या कवितेतला बाप रात्रंदिवस कष्ट करतो, माझ्या आयुष्यातला वास्तविकतेतला जगण्यातला बाप सुद्धा रात्रंदिवस कष्ट करतो, पण मग तुमच्या कवितेतल्या बापाची कथा आणि माझ्या आयुष्यातल्या वास्तविकतेतल्या जगण्यातल्या बापाची व्यथा कधी बदलणार की ती अशीच राहणार? यावर शिक्षक निरुत्तर झाले आणि प्रश्न अनुत्तरित राहिला. महात्मा ज्योतिराव फुले नावाच्या एका महामानवानं राणी व्हिक्टोरियाच्या दरबारात जाऊन खडसावून सांगितलं होतं, जर तुम्हाला भारताची ध्येयधोरणं ठरवायची असतील तर ती सुटाबुटातल्या माणसांकडे बघून कधीच ठरवू नका. जर तुम्हाला खरंच भारताची ध्येयधोरणं ठरवायची असतील तर ती अणवा आणि पायाने शेतात रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांकडे बघून ठरवा. पण आजही भारताची ध्येयधोरणं ठरवली जातात. मुंबईमध्ये आर्थिक निर्देशांक दर्शवणारी एक इमारत आहे. त्या इमारतीपुढे आसुंडी घेणाऱ्या बैलाचं चित्र आहे. बैलाने जर आसुंडी घेतली तर आर्थिक निर्देशांक उंचावला आणि बैलानं जर मान खाली घातली तर आर्थिक निर्देशांक मंदावला, असा त्याचा अर्थ होतो. आणि अशी ही अर्थव्यवस्था भारताच्या शेतकऱ्यांची कणा मोडणारी अर्थव्यवस्था आहे. ना बिर्ला ना बाटा, ना बाटा ना टाटा, ना बिर्ला ना बाटा, ना बाटा ना टाटा. आणि शेतकरी हाच खऱ्या अर्थानं या समाजाचा बायोडाटा, आणि शेतकरी हाच या समाजाचा बायोडाटा. मध्यंतरी मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत होते. त्यावेळेस एका पत्रकारानं भारताच्या महामहिम कृषी मंत्र्यांना प्रश्न केला की कृषी मंत्री साहेब, आज मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत, यावर तुमचं मत काय? त्यावेळी त्या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना भारताचे महामहिम कृषी मंत्री उत्तर देतात की आज मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत, ते त्यांच्या प्रेम प्रकरणामुळं आणि दारूमुळं. हा पत्रकार हाच प्रश्न घेऊन मराठवाड्यात जातो आणि तेथील एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला प्रश्न विचारतो की बाबा रे, तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळं, असं भारताच्या कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे. यावर तुझं म्हणणं काय? त्यावेळी त्या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना ते सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरगं म्हणतं की बरोबर आहे पत्रकार साहेब, की बरोबर आहे पत्रकार साहेब, माझ्या बापानं आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळंच. पण त्यांना कळलेलं हे प्रेम प्रकरण हे कोणातरी बाया बापड्याच असावं, पण मला कळलेलं प्रेम प्रकरण हे गेली लाखो वर्षे माझ्या बापाने या काळ्या आईवर केलं ते होतं. आभाळातून पाऊस पडला नाही, जमिनीतून हिरवं सोनं उगवलं नाही, साहजिकच आहे ना माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली. म्हणूनच कवी म्हणतात प्यावा वाटत नाही विषाचा घोट, प्यावा वाटत नाही विषाचा घोट, पण काय करावं मायबाप सरकार, मातीच्या वासानं भरतं का हो पोट. साधारणतः 35 वर्षापूर्वीची गोष्ट. यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण गावी साहेबराव करपे नावाच्या एका शेतकऱ्यानं आपल्या पत्नीला, 4 मुलांना भजातून विष देऊन स्वतः आत्महत्या केली. हे सांगण्याचं तात्पर्य इतकंच, लक्षात ठेवा, हे सांगण्याचं तात्पर्य इतकंच की आजकाल शेतकऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्याचे तर सोडाच, सरतेशेवटी ते वाढतानाच दिसत आहे. शाळेत असताना आम्हाला एक प्रश्न विचारला जायचा की एका अमुक शेतकऱ्यानं अमुक व्यापाऱ्याकडून अमुक दराने कर्ज घेतलं तर तोच शेतकरी त्या व्यापाऱ्याला 2 वर्षानंतर किती टक्क्याने ते कर्ज परत करेल. पण महोदय, हा प्रश्न आम्हाला कधीच विचारला गेला नाही की एका अमुक व्यापाऱ्यानं अमुक शेतकऱ्याकडून अमुक दराने कर्ज घेतलं, तोच व्यापारी 2 वर्षानंतर त्या शेतकऱ्याला किती टक्क्यांनी कर्ज परत करेल. म्हणजे महोदय, आमच्या शिक्षण व्यवस्थेने सुद्धा आम्हाला हेच शिकवलं की आमचा बाप जरी या जगाचा पोशिंदा असला तरी शेतकरीच कर्ज घेणार आणि शेतकरीच कर्ज फेडणार सुद्धा.
त्या आणि याचाच जर पुढे जाऊन विचार केला तर आपल्या लक्षात येतं की ती सध्याची आजची परिस्थिती, त्यामध्ये क्रिकेट तर खूप फेमस आहे. त्यामध्ये जर विचार केला तर विराट कोहलीला जर 100 धाव्या पूर्ण करायच्या असतील आणि जर एका धावेची गरज असेल तर त्याची पावलं पडायची 22. त्यावेळेस तुमच्या माझ्यासारखी शेतकऱ्याची पोरं ज्यावेळेस क्रिकेट बघतात त्यावेळेस हजारोंच्या पैजा लागतात, टाळ्या लागतात. पण सकाळी दिवस उगवल्यापासून रात्री दिवस मावळेपर्यंत शेताच्या या बांधापासून शेताच्या त्या बांधापर्यंत 1 नाही 2 नाही 3 नाही तर 1000 धावा काढणाऱ्या तुमच्या माझ्या शेतकरी बापाची दखल कोण घेणार रे? ते आपणच घ्यायला हवी ना. पण आपण उंच उडावं, चंद्रावर जावं, सूर्यावर जावं. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उंच उडायला शिकवते ही माती, उंच उडायला शिकवते ही माती. पण खाली गाडायला हिला नाही कुणाची भीती, खाली गाडायला हिला नाही कुणाची भीती. ज्यावेळेस एखादा सर्वसामान्य शेतकरी आत्महत्या करतो त्यावेळेस शासनाचे किंवा प्रशासनाचे अधिकारी येतात आणि विचारतात की आम्ही तुम्हाला काय मदत करू. त्यावेळेस असाच एखाद्या आत्महत्या केलेल्या एका शेतकऱ्याचं पोरगं उठतं आणि म्हणतं की साहेब तुम्ही माझा मेलेला बाप मला परत आणून देऊ शकता का. त्यावेळेस असं वाटतं की शेतकरी आत्महत्या करतो, शेतकरी झगडतो, का झगडतो, कुणासाठी जगतो का जगतो आणि कुणासाठी जगतो. त्यावेळेस असं म्हणावंसं वाटतं की कर्जात जन्मलो आम्ही कर्जात नदीवर जाऊ, कर्जात जन्मलो आम्ही कर्जात नदीवर जाऊ, जमिनीवरच्या कर्जाला स्वर्गात जामीन देऊ, जमिनीवरच्या कर्जाला स्वर्गात जामीन देऊ. आजकाल शेतकऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे, त्यांच्या व्यथा वाढल्या आहेत, त्यांच्या वेदना वाढल्या आहेत. त्यांच्यापर्यंत मला सुरेश भट यांची सुरेल कविता पोहोचवावीशी वाटते, जी की खूप आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढवते. ती अशी की आयुष्य छान आहे थोडं लहान आहे, रडतोयस काय वेड्या लढण्यात शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवं ते दुनिया दुकान आहे आणि जगणं निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. येताना काही आणायचं नसतं, जातानाही काही न्यायचं नसतं. मग आपण जन्माला आलो कशासाठी? अरवेडे याचंच तर उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. एवढं बोलून मी थांबते. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.